रामायणाचा प्रसंग आहे बघा बाबा, रामायणाचा प्रसंग आहे. एकदा काय होतं, खूप मोठी सभा भरली. सभेमध्ये सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व ऋषी मुनी सर्व असतात. सभा भरल्यानंतर सभेमध्ये असा विषय निघतो की देव मोठा की देवाचं नाम मोठं. बरोबर, काय काय मोठा सर्व बोला ना. देवाचं नाव मोठं. सर्वजण काय म्हणतात की देवाचं नाव मोठं, देवाचं नाव मोठं, देवाचं नाव मोठं. परंतु विश्वमित्र काय म्हणतात की देवाचं नाव मोठं आणि देव मोठा. रामही त्या सभेला बसले असतात. देवाचं नाव मोठं नाही, देवाचं नाव मोठं आणि देव मोठा आहे. बरं, मग राम वगैरे सर्व तिथे बसलेले असतात. मग राम म्हणे आपण यांना सांगू म्हणे, आता कसं सांगायचं तरी कसं, त्यांना समजायचं कसं, देवाचं नाव कसं मोठं येतं स्वतः राम. तर रामाने काय केलं, हनुमंताला सांगितलं की तू सर्वांचं दर्शन घे म्हणजे, सर्वांचं दर्शन घे, फक्त विश्वामित्राचं दर्शन घेऊ नको. मग काय करतो आता, हनुमान रामाचे भक्तच होते त्यामुळे त्यांना ऐकतच होते. मग काय झालं, हनुमानाने सर्वांचं दर्शन घेतलं बघा. सर्वांचं दर्शन घेता 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 नंबर आला विश्वामित्राचा. विश्वामित्र खूप क्रोधित होते म्हणतात, खूप राग येत होते त्यांना. तर मग काय झालं की त्यांना नाव पटवून द्यायचं होतं, देवाचं नाव मोठं. मग विश्वामित्राचा नंबर आला. विश्वामित्राचं त्यांनी दर्शनच घेतलं नाही. त्यांना राग आला एकदम. मग ते काय म्हणले की असा कसा म्हणे तुझा भक्त हनुमान यांनी माझं दर्शन घेतलं नाही, याला काहीतरी सजा दे म्हणे रामाला. आता रामाला असं वाटलं आपणच सांगितलं याला, विश्वामित्रांना समजून सांगायचं होतं ना, ते पटवून द्यायचं होतं त्यांना. रामाला असं वाटलं की आता याला नेमकं मारायचं तरी कसं, याला मृत्यूदंड द्यायचं तरी कसा. विश्वामित्राची आज्ञा होती. आता गुरुची आज्ञा म्हणल्यावर रामालाही ऐक नव्हती. मग प्रसंग असाला, हनुमंताला असं दूर उभं केलं आणि मृत्यूदंड ठरला होता. मग त्यावेळेस रामाचा धनुष्य म्हणजे एकदम पॉवर. मग काय झालं, रामाने बाण मारला बघा. आपल्याला आपण पहिलं बघितलं सामान्य नावाची ताकद किती मोठी, आता देवाच्या नावाची. आपल्या फक्त आज नाम बघायचं बघा. मग काय होतं, रामाने बाण मारला, तो बाण गेला 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 हनुमंताजवळ आणि खाली पडला. आता रामाचा बाण खाली जाणे की सामान्य गोष्ट नव्हती. बरोबर, रामाचा बाण म्हणजे काय करू शकत नव्हता. तो खाली पडला. हनुमंत असेच होते. सर्वांना आश्चर्य वाटलं की नेमकं हे झालं कसं, रामाचा बाण खाली गेला कसा. परत एक बाण मारला, परत तो त्याच्या जवळ गेला, परत एक खाली पडला, परत मारला, परत असे 7-10 बाण मारले. परंतु ते हनुमानला काही स्पर्शच करू नये लागले. विश्वामित्रही बघत होते. यावेळेस काय झालं की विश्वामित्र त्यांच्या जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर हनुमंताला प्रश्न केला की म्हणे रामाचा बाण तुझ्या जवळ येतोय, नेमकं तू करतो तरी काय, तुझ्यात कोणती शक्ती आहे म्हणे एवढी की रामाचा बाण तुला स्पर्श करू शकत नाही. त्यावेळेस हनुमंतराय त्याला असं म्हणाले, ज्यावेळेस त्याचा बाण येत होता म्हणे, त्याचा बाण माझ्याजवळ आला की मग फक्त देवाचं नाम विचारत होतो मी, राम राम राम. तो बाण आला की तो खाली पडत होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा एवढी ताकद नामाची, सामान्य नावाची एवढी ताकद असली आहे तर मग देवाच्या नावाची ताकद आहे. म्हणून महाराज